तर आपल्यासोबत चेतन सावंत नांदेडमधून असणार आहेत, जितेंद्र शिंगाडे अमरावती, सचिन जिरे परभणीतून आहेत, तर पवन गवई हे आपल्याला अकोल्याहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तर सुरुवातीला मी पवनकडे जातो। पवन, अकोल्यामध्ये किती टक्के मतदान झालेले आणि सध्याची काय स्थिती आहे? एक मोठ्या प्रमाणात प्रतिसाद हा मतदानाला दिला, मात्र दुपारच्या वेळी उन्हाचा एकदम खूप मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे थोडी थंडावली होती। त्यामुळे 3 वाजेपर्यंत 42% जाऊन मतदान झालेलं आहे। आता आपण ग्रामीण भागातल्या या बोरगाव मतदान केंद्रावर निश्चित पवन, काही वेळासाठी मी तुम्हाला थांबवतो। आपण जाऊया जितेंद्र शिंगाडे यांच्याकडे। जितेंद्र, अमरावतीमध्ये सध्याची काय परिस्थिती आहे? किती टक्के मतदान झालेलं आहे? उन्हाचा किती परिणाम होता? अमित, जी शेवटची आकडेवारी आली होती, जी 3 वाजेपर्यंतची होती, त्यामध्ये 43% जवळपास जे आहे ते मतदान झाल्याचं नोंद झालेली होती। आणि आता हे 5 वाजून गेलेले आहेत, तर 6 वाजेपर्यंत मतदान आहे। 1 तास शिल्लक आहे केवळ मतदानासाठी। आणि अशा परिस्थितीमध्ये आता या अमरावतीच्या समर्थ महाविद्यालयामध्ये आपण आहोत, समर्थ शाळेमध्ये। आणि इथे आता जे आहे ते मतदार जे आहेत ते मोठ्या प्रमाणात इथे येत असल्याचं, आधी मतदानासाठी येत असल्याचं चित्र आहे। गेल्या वेळी म्हणजे काही वेळापूर्वी इथे एकदम गर्दी काहीच नव्हती, 1-2 लोक मतदानासाठी येत होते। मात्र आता शेवटचा तास उरल्याने काही मतदार देखील आलेले आहेत आपल्याकडे इथे मतदानासाठी। आणि काही इथे मतदार आहेत, पहिल्यांदा मतदान केलेले हे मतदार आहेत आपल्यासोबत। काय सांगाल, सकाळी नाही आले तुम्ही, नंतर दुपारनंतर तुम्ही आता मतदानासाठी आले, काही खास कारण? हां, एकतर पहिले जॉबचं कारण होतं आणि दुसरं म्हणजे कारण की आम्ही फॅमिली सोबत येणार होतो त्याच्यामुळे। काय सांगशील, तू पहिल्यांदा मतदान करतो की दुसऱ्यांदा? माझं दुसऱ्यांदा वोटिंग आहे हे। आणि उशिरा का आले, म्हणजे सकाळी उशिरा ते एक उन्हीचं पण कारण आहे, त्याच्यामध्ये आज खूप गरमी होती आणि सकाळीच मी येऊन गेलो तर तेव्हा इथे गर्दी दिसत होती, त्यामुळे मी चला बा आरामात जाऊ त्याच्यामुळे। तर सकाळी जी होती ती गर्दी होती, त्याच्यामुळेही अनेकांनी दुपारनंतर येण्याचा म्हणजे मार्ग अवलंबलेला आहे। त्याचबरोबर पहिल्यांदा जे मतदान करतायत ते देखील आलेले आहेत, अनेकांची ड्युटी होती। महत्त्वाचं म्हणजे आज लग्नसराईचा काळ आहे आणि आज लग्न हे खूप ठिकाणी आहेत, लग्नाचा मुहूर्त असल्याने अनेक जण जे आहेत ते लग्न आपलं उरकवून आहेत ते मतदानाला येत आहेत। त्यामुळे सुरुवातीची जी टक्केवारी होती ती अतिशय कमी असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। मात्र आता एका तासात किती वाढते आणि अंतिम आकडा काय येतो मतदानाचा, तो पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अमित, निश्चित जितेंद्र, तुम्ही आपल्या सोबतच राहा। आता जाऊया सचिन जिरे यांच्याकडे। सचिन, परभणीमधले मतदार काय म्हणतात? नक्की परभणी जर मध्ये पाहिलं तर आतापर्यंत 44% एवढा मतदान झालेला आहे। जर आपण महाराष्ट्राचा एकंदरीत विचार केला 43% एवढा मतदान झालेला आहे आणि हा तुलनेने कमीच आहे, कारण की मराठवाड्यातला जर आपण विचार केला तर मराठवाड्यामध्ये उष्ण तापमान खूप आहे, त्यामुळे कुठेतरी दरवर्षी पाहायला मिळतं की दुपारच्या काळामध्ये मतदानाचा जो प्रमाण आहे तो कमी होत असतो। आता 1 तास शिल्लक राहिल्यानं पुन्हा आपण पाहू शकतात की अशा पद्धतीने गजबजलेला आहे हा मतदान केंद्र। मी परभणीच्या या मतदान केंद्रामध्ये आहे आणि तुम्ही पाहू शकतात माझ्या पाठीमागे मोठी गर्दी मतदान केंद्रामध्ये झालेली आहे, कारण की दुपारी जेव्हा ऊन होतं त्यामुळे उन्हामुळे कुठेतरी उन्हाचा फटका या मतदानाच्या टक्केवारीला पडला होता। आणि आता मात्र जर आपण पाहिलं तर आता ऊन थोडं कमी झालेलं आहे आणि 1 तास मतदानाला शिल्लक आहे। अशा परिस्थितीमध्ये मतदार राजा देखील आता मतदान केंद्राकडे वळत आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मतदार आलेले आहेत। जर आपण विचार केला या जी आकडेवारी, ताज्या आकडेवारींचा, तर पूर्वीची 43% होतं महाराष्ट्रातलं आणि जर परभणीतलं 44%, यामध्ये जर आपण पाहिलं तर साहजिकच आहे की 5 ते 6% याच्यामध्ये वाढ झाली असावी। आणि सध्या आता मतदार हे आले मोठ्या प्रमाणात, प्रत्येक मतदान केंद्रावरती आहे, त्यामुळे साहजिकच टक्का वाढण्याची शक्यता आता वर्तविण्यात येत आहे। निश्चित सचिन, टक्का वाढेल का नाही हे आपल्याला बघावं लागेल। यानंतर जाऊया चेतन सावंत यांच्याकडे। चेतन, नांदेडकरांनी कसा प्रतिसाद दिलाय?
अमित, खरं तर सकाळी जे चित्र होतं एकंदरीत आपण पाहिलं असेल, सर्व मतदार केंद्रावर लाईन लागलेल्या होत्या, सकाळपासून लांबत लांब रांगा होत्या. मात्र दुपारनंतर ही गर्दी घटत गेली आणि आता पुन्हा शेवटच्या एका तासाला पुन्हा एकदा गर्दी व्हायला लागली आहे. खरं तर आपण पाहिलं असेल तर विदर्भ आणि मराठवाड्यात जो उष्णता आहे, जे तापमान आहे, याला अनुसरून ही गर्दी सकाळी आणि संध्याकाळी अपेक्षितच होती. मात्र मतदानाचा जो टक्का आहे 42.42% जे मतदान नांदेडमधून झालं आहे हे यापूर्वी झालं नव्हतं. आणि नांदेडचा जर आपण निकाल पाहिला, एकंदरीतच नांदेड लोकसभा मतदारसंघाचा जर आपण निकाल पाहिला तर या निकालामध्ये जर 50%च्या वर 50-55% वर मतदान झालं तर ते मतदान भाजपच्या बाजूने असतं आणि 50% किंवा सरासरी मतदान झालं 50% किंवा त्याच्या खाली तर ते महाविकास आघाडीच म्हणजे काँग्रेसच्या बाजूने असतं. असं आतापर्यंतचं गणित होतं. मात्र नेमकं ह्या निकालामध्ये काय होतं हे निकालाच्या दिवशीच आपल्याला कळेल. त्याचपर्यंत आपण आपल्याबरोबर काही मतदार आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. ताई, तुम्ही आता मतदान केलं आहे, लेट का झालंय मतदानाला? आता मतदान संपायला 1 तास बाकी. उन्हामुळे आम्ही लवकर आले नाही, उशीर झाला उन्हामुळे. काय वाटतंय तुम्हाला? तुमचं मत, तुम्ही अमूल्य असं मत दिलं आहे, तुमचं मत हे विजयी उमेदवारालाच असेल आणि विकास असेल तो हा उमेदवार करेल असं तुम्हाला? बघू आता कोण येते काय नाही नंतर समजते. नक्कीच आपण पाहू शकतो आपल्याबरोबर पुरुष मंडळी देखील आहे जे आताच मतदान करून आले. आपण त्यांच्याकडनं देखील जाणूया. आता लेट मतदान का केलंय? जरा दिवसाचे काही कामं होते, ते कामं करून आता म्हणलं दिवसभर काही गर्दी असेल, पण गर्दी तर काही नव्हती. पण आता व्यवस्थित झालं, थोडा रिकामा होता वेळ आणि त्यांना पण करायला व्यवस्थित गेलं आणि व्यवस्थित मतदान झालं. एकीकडे असं बोललं जातं आहे अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपमध्ये गेल्यामुळे काँग्रेस आणि भाजप असे 2 उमेदवारांमध्ये खरीशी चुरस आपल्याला पाहायला मिळते. तुमचा कल काय वाटतोय? तुम्हाला काय वाटतंय? नांदेडकर म्हणून तुम्ही काय प्रतिक्रिया द्या? आता नांदेडकर म्हणून आम्ही काय जे काय आता बदल काय जे करायचं तेच करणार. जे काय हालात आता पाहण्यात आलेले आहेत ते हालात दुरुस्त करता येईल आता, एवढं निश्चित आहे. नक्कीच आपण पाहिलं तर संमिश्र अशी प्रतिक्रिया आहे. जी राजकीय हालत झाली आहे ती बदलण्याचा प्रयत्न मतदार करतायत असं ते वक्तव्य इथे करताना आपल्याला पाहायला मिळतं. अमित, निश्चित चेतन, जसं तुम्ही म्हटला उन्हाचा सुद्धा फटका बसल्याचं बघायला मिळतं. यानंतर जाऊया पवन गवई यांच्याकडे. पवन, अकोल्यामध्ये मतदानाचा टक्का किती आणि शेवटच्या 1 तासामध्ये काय गर्दी दिसते सध्या? नक्कीच अमित, जर सकाळी चित्र जर बघितलं तर अकोला जिल्ह्यातल्या प्रत्येक मतदार केंद्रावर हे मतदारांनी खूप उत्स्फूर्त पद्धतीने हे प्रतिसाद दिला होता. मात्र दुपारचा जो वेळ होता तो उन्हाचा तडाखा हा मोठ्या प्रमाणात वाढला होता आणि त्यामुळे मतदारांनी मतदान केंद्रावर येण्याची जी गर्दी होती ती कमी प्रमाणात आली होती. मात्र आता शेवटचा टप्पा आहे. 3 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया जोपर्यंत झाली तोपर्यंत आकडेवारी समोर आली की 42% जवळपास अकोल्यात मतदान झालं अकोला जिल्ह्यामध्ये. जर आपण आता जर बघितलं तर आपल्या बोरगाव मंजू हे ग्रामीण मतदार केंद्र आहे. सायंकाळच्या या परिस्थितीत 1 तासभर राहिला पण गर्दी मात्र तुरळक दिसत आहे. त्यामुळे यंदा 2019ला ज्या 60% जवळपास मतदान अकोला लोकसभा मतदारसंघात पडलं होतं ते 60% जवळपास मतदान याही वर्षी तशीच परिस्थिती राहणार आहे. आणि दिवसभरातल्या जर घडामोडी बघितल्या तर अकोला जिल्ह्यातील सस्तीसारख्या मतदान केंद्रावर EVM मशीन बंद पडली. त्याप्रमाणे काही मतदारांची नावेच गहाळ झाल्यामुळे त्यांना मतदानापासून वंचितही राहावे लागले. अशा काही तुरळक घटनाही अकोला लोकसभा मतदारसंघात घडल्या होत्या. नेमका 5 वाजताच्या नंतर जे आकडा येईल तो अकोला लोकसभा मतदारसंघातला 4 जूनला जो निकाल लागेल त्याचा एक पार्श्वभूमी म्हणून त्या निर्णायक ठरणार असंही चित्र आहे. अमित, निश्चित, त्यामुळे आता शेवटच्या 1 तासामध्ये मतदार काय करणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. चेतन सावंत नांदेडवरून, जितेंद्र शिंगाडे अमरावतीवरून आणि सचिन जिरे परभणी आणि पवन गवई अकोल्यावरून आपल्यासोबत होते. चौघांचेही आभार.